हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आज होणार आहे एक पीओव्ही ब्लॉग. ॲज यू कॅन सी बघताय, हा आय गेस दिसेल तुम्हाला, आय डोंट नो, बट या हा एक टेस्टिंग ब्लॉग आहे. आय डोंट नो, सो लेट्स गो. आज संडे आहे, सो आज चिकन आहे. सो ऑफकोर्स चिकन बरोबर चपाती इज मंडेटरी. आय एम अ चपाती लवर. सो लेट्स गो फॉर अ राईड. क्विक राईड होणार आहे. भाई गाडी धुतली नाही, जस्ट इग्नोर इट. बट या लेट्स सी कसं होतंय. कारण की मी मोटो ब्लॉगिंगचा विचार तर करत होतो खूप टायमापासून. माझ्याकडे इक्विपमेंट्स नव्हते, बट कालच आले. सो विचार केला की लेट्स ट्राय. पडता कामा नये भाई, 1,00,000 जातील तर याच्यामुळे. स्टेबलायझेशन पण बघायची आहे, कशी आहे, काय आहे, कसं आहे. सो लेट्स सी. आज थोडा टेस्टिंग ब्लॉग होणार आहे. भाई डोकं दुखून येतं यार हेल्मेटमध्ये, वजन पूर्ण पुढे जाते. बट हां, लेट्स सी कसं होते. तर ते थोडं थोडं आता नवीन नवीन आहे हेल्मेट. म्हणजे हेल्मेट तर जुनं आहे, बट हे फोन ऑलमोस्ट 300-400 ग्रामचा फोन आहे, अर्धा किलोचा ऑलमोस्ट फोन आहे. तर तो असा पुढे लागलाय तसं डोकं दुखून येत आहे. पण ठीक आहे, तर नंतर नंतर थोडी थोडी अशी सवय होत जाईल. बट येप मला असं खूप टायमापासून असं व्हिडिओ ब्लॉग शूट करायचा होता. सो आता विचार केला की लेट्स ट्राय, थोडं शूट करून बघूया कसं होतं. सो यप, ग्रीन सिग्नल असेपर्यंत निघूया. भाई इथे ना, इथे इथे सकाळचा खूप हे होतं भाई, रश असतो. तो मला इथे आवडत नाही. आणि ही ही जागा म्हणजे ठीक आहे, कालिदास आहे नो, बट इथे खूप खूप ट्रॅफिकचा लोचा होत असतो. पण हा, दिस रोड इज वन ऑफ द बिझिएस्ट रोड भाई मुलुंडमध्ये. तिथे नेहमी किती कधी 24/7 इथे ट्रॅफिक भेटणारच भेटणार. आणि हवालदार तर असे उभे असतात जसे भाई काय सांगू, सकाळ रात्र रोज रोज उभे असतात. मला तर ह्या रोडवरती 3 फाईन पडले भाई. आणि सगळ्यात फालतू गोष्टीसाठी फाईन पडलाय. ती एक स्टोरी मी सांगेन तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. बट भाई सगळ्यात बेकार गोष्टीसाठी मला आजपर्यंत तो फाईन पडलाय. मला नाही वाटत अजून कोणाला पडला असेल. इट्स वन ऑफ द रेअरेस्ट फाईन जो कोणाला पडू शकतो भाई. ती 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 एक वेगळी स्टोरी मी एका वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगेन. बट हा, आजचा गोल आहे आपल्याला, आपल्याला चपात्या घ्यायला जायचं आहे. सो लेट्स सी. पप्पाने एक नवीन लोकेशन दिली आहे, त्या लोकेशनमध्ये जाऊन चपात्या घ्यायचं आहे. इथून गाडी काढणे टेक्निक आहे. भाई बोलताना भाई डोकं धरून आलंय मागच्या साईडला. पण या इट्स अ न्यू थिंग, लेट्स ट्राय. नवीन नवीन करूनच जमणार आपल्याला. राईट साईडला जायचं. सो इथून सिंगलपूर मोठा आहे, 45-47 सेकंड. ठीक आहे, चालेल चालेल. पहिले आम्ही इथून चपात्या घ्यायचो लिस्टेट मधनं, बट आता बंद झाले लिस्टेट. सो बाय द वे, दिस इज माय डेली रुटीन. मी याच्या पुढे पण ना ब्लॉग टेस्ट करणार आहे. मी रोज इथून जाणारच आहे. सो मला सांगा तुम्हाला हा आवडतो की नाही आवडत ब्लॉग. आय विल ट्राय टू मेक मोर पीओव्ही ब्लॉग्स. कारण की आय आय लाईक टू राईड, बट माझ्याकडे इथं पहिले नव्हतं काय इक्विपमेंट्स. आता इक्विपमेंट्स आले. सो आय विल ट्राय टू डू राईड इन टू मेक शुअर की ब्लॉग बनवू शकतो. बट हां, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला पीओव्ही ब्लॉग. मैं ट्राई करेंगे चांगला बनाता. दिस इज अ ट्रायल ब्लॉग ऑफ कोर्स. थाना जाने के लिए किधर से? थाना के लिए आपको सीधा जाना पड़ेगा और लाइक चेकनाका आएगा, चेकनाका से राइट लेना. सीधा जाओ, एकदम सीधा. लेट्स गो गाइस, चपात्या घ्यायला. ओके, संदीप इथे आहे आणि इथेच पप्पा बोललेले. इथे हॉस्पिटल आहे बायकांचं. इथे नाही इथे नाही, सी वर्ल्ड आहे. हा, हे बायकांचं हॉस्पिटल बोललेले. हेच आहे का बायकांचं हॉस्पिटल? हा, हेच आहे बायकांचं हॉस्पिटल. इथे बोललेले नाही. इथे इथे झोपडी बनलेली आहे. हेच आहे वाटतं. एकदा पप्पांना कॉल करून विचारायला लागणार. राईस मिशन चपाती इज कम्प्लिटेड. आता आपण जाऊया घरी. पण मला टेस्टिंग करायची, सो आपण थोडंसं लॉंग रूट घेऊन घरी जाणार आहोत. सो लेट्स गो. युजली मी इथून लेफ्ट घेऊन गेलो, राईट घेऊन घरी गेलो असतो. बट आज थोडासा टेस्टिंग फेज आहे, तर आपण स्टेशनच्या इथून घरी जाऊया थोडंसं लॉंग रूट घेऊन. कारण की मला बघायचं याची स्टेबिलिटी कशी आहे, काय कसं आहे. कारण की याचा एक स्क्रू ना तुटलेला आहे. तो मला असं डाऊट आलेलं की मे बी तुटेल विटेल. सो मला याची स्टेबिलिटी फुल चेक करायच्या नंतर मी हायवेवरती घेऊन जाऊ शकतो. कारण की इथे पडला तर ठीक आहे, पण हायवेवरती पडला तर पाठवून ट्रक वीक मी कुठून गेला तर 1,00,000 गेले माझे. हो, बाय द वे, दिस इज द खाऊ गली ऑफ मुलुंड वेस्ट. भाई संध्याकाळची जी गर्दी असते आणि इथे भाई ठीक आहे महाग असतं, आय वुड से महाग असतं, बट भाई एकदम टेस्टी असतं. ठीक आहे, वन ऑफ द बेस्ट इथे. म्हणजे सगळ्यात शोरमा चांगला भेटतो इथे. व्हेज भेटतो, बट ठीक आहे. कारण की
ऑफकोर्स इथे महाराष्ट्रीयन लोकांची पॉप्युलेशन थोडी कमी आहे, सो इथे नॉनव्हेज जास्त भेटत नाही. बट ईस्टमध्ये एक नॉनव्हेज भेटतात. आय विल ट्राय टू गो टू ईस्ट ऑल्सो कधीतरी, तुम्हाला दाखवतो तिकडचे बेस्ट प्लेसेस. बट या इथे खायला चांगलं भेटतं. आपण पोचलोय मुलुंड वेस्टच्या स्टेशनला. भाई स्टेशनची रौनक गेली भाई, हे सगळे दुकानं तुटले म्हणून. ठीक आहे, तुटले ते तुटले, बट भाई एक एक बोलतात ना, प्रत्येक जागेची एक पहिचान असते. ती पहिचान इकडची संपली आहे त्या दुकान तोडल्यापासून. बट यप, फोनचं स्टेबिलायझेशन पण चांगले आहे. डॅम, मग फक्त हे एकच आहे की माझं डोकं दुखतंय आणि हेल्मेट ना खूप पुढे येते. हेल्मेट माझ्यासाठी थोडंसं लूज आहे, तर मला याच्यामध्ये थोडीशी पॅडिंग लावायला लागणार, कारण की माझं खूप पुढे 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 येत आहे. तर तुम्हाला माझे हात दिसत आहेत ना, म्हणजे असं थोडंसं पाठी बसायला पाहिजे मला, जे सगळं दिसायला आहे तुम्हाला. पण आय गेस सगळं दिसते ऑलमोस्ट. मला नंतर चेक करायला लागणार की याचं फ्रेमिंग काय आहे. भाई इथे ना एक मस्त हे असतो शोरमावाला, शोरमा नाही आपलं फ्रँकीवाला. मी तर तिथूनच येतो भाई, चीज मंचुरियन फ्रँकी बेस्ट भाई. माझं रुटीन आहे, म्हणजे मी हफ्त्यातून 1-2 वेळा तरी जातो तिथे खायला. इट्स वन ऑफ द बेस्ट फ्रँकी. आपण आलोय आता जैन रोडला. हो भाई, मी स्कूल नाही दाखवतो तुम्हाला, शिट. ठीक आहे, नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्कूल पण दाखवेन. त्याच रोडला आहे, पाठच्या साईडला गेलो राईटला, आपल्याला राईटला जायचं. मला ते लोक राईटला तर जायला एवढी गर्दी झाली तर आय हॅव टू मला थोडं थांबायला लागेल. तर बघू आपण मधून दुसऱ्या उठू शकतो. थांबा, लेट्स गो. हा रोड मला आवडतो, कारण की हा रोड एकदम मक्खन रोड आहे, मक्खन रोड. भाई फोन हलतो जेव्हा मी हेल्मेट सेट करतोय, म्हणजे हेल्मेट ना आता खूप पुढे येते माझं, तर मला पॅडिंग इमर्स आहे. मला माहिती आहे मी खूप रिपीट करतोय, कारण की मला माहित नाही की मी स्वतःशी कधी एवढं बोलत नाही. बट हा ठीक आहे, बोलायला लागतं. हो, बाय द वे मी माईक पण ऑर्डर करणार आहे. सो माईक लावल्यानंतर थोडी क्वालिटी चांगली. बट ठीक आहे, आयफोन आहे तर आयफोनमध्ये द थिंग इज की मी इन फ्रेम सेट करून व्हिडिओमध्ये फक्त माझा आवाज व्यवस्थित पसंत करू शकतो ॲडिट. बट ठीक आहे, माईक आल्यावर थोडंसं इझी टू गो होईल ना, म्हणजे बाकीचे आवाज माझे ब्लर होते आणि फक्त माझाच आवाज आहे. सो हां, ते पण एक करायचं आहे. पण हां, हळूहळू सगळं घेणार, एकत्र सगळं घेऊ नाही शकत, एवढं आम्ही नाही घेत. वरतून फायनल इयर आहे भाई माझ्या कॉलेजचं, तर माझं अजून नाही झालं की भाई फायनल इयरमध्ये मी हे करतोय. म्हणजे आय डोंट नो, म्हणजे आय एम नॉट डुईंग दिस फॉर मनी अँड ऑल अँड फेम अँड ऑल, बट आय लव्ह टू मेक व्हिडिओज. म्हणजे एक टायमाला मी माझं विचार होता युट्यूब चालू करणार. आय एम अ मूवी इंटरेस्टिंग, सो म्हणजे मला मूवी आवडतात, तर मी विचार केला की करूया. सो आता कुठे जाऊन ब्लॉगिंग आणि हे सगळं स्टार्ट केलं, तर भाई माझा चष्मा माझ्या नाकावरती आला ते बोलता थोडंसं सेट करावं लागणार. भाई यार, तो जे लोक बोलले ना हेल्मेट भाई, आणि ना या हेल्मेटचं असं की हा वेगाचा हेल्मेट आहे ना, तर हे जे मी हे लावलंय ना फोनचं होल्डर, ते ना असं पूर्ण सेट नाहीये. वेगाचं हेल्मेट कसं माहिती आहे ना, पुढून ना असं खूप असं नोकीलो पुढे असं हे आहे, तर त्याच्यावरती ते नीट बसलं आहे. तर मला अशी भीती वाटते की कधी कधी ना असं पडता कामा नाही, पडलं तर माझी तर फाटेलच. सो ते एक गोष्ट आहे. तर मला त्याच्यामध्ये कधी कधी भीती वाटते की भाई चुकून पण जर स्लिप झालं आणि पडलं गेलं तर भाई पप्पा मला मारतो. भाई 12 वाजले. ओके, आपण पोचलोय आपल्या रोडला. काही मला फक्त बघायचं की स्टेबिलायझेशन कसं, कारण की एवढ्या गड्ड्यातून जर मी चालवतोय तर इट शुड बी लाईक ठीक आहे स्टेबिलिटी. ओ भाई शिट भाई, एक लाईक आयफोनचा फीचर असतो स्टेबिलायझेशनवाला, तो मला ऑन करायला पाहिजे होता, म्हणजे व्हिडिओ एकदम स्टेबल आला असता. पण ठीक आहे, चल हळूहळू समजेल कसं करायचंय. पहिलाच ब्लॉग आहे, सो मला माफ करा याच्यामध्ये जर मी काय उलटं सुलटं बोललो असेल किंवा उलटं फुलटं काय ब्लॉग केलं असेल तर, कारण की इट्स नॉट माय डेली थिंग. बट यप, चला आपण आता पोचलोय घरी. मला आता थोडं सामान घ्यायचं आहे, सो विल मीट यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. Later that same evening. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आपल्याला मिशन भेटलं एक नवीन. आपल्याला कलेजी डिलिव्हर करायचे तनुताईकडे. तनुताईला खूप दिवसापासून कलेजी खायची होती, तो आपण मला मिशन दिला की जा आणि ह्या कलेजी ताईला डिलिव्हर करून ये. लाईक तनुताईला पप्पांच्या हाताची बनलेली कलेजी खूप आवडते, कांदा कलेजी. सो आपल्याला जायचंय डिलिव्हर करायचं, आणि माझं टेस्ट पण होऊन जातील, ग्लोव्ज अँड ऑल कसे आहेत सगळे वापरून. सो लेट्स गो, बघूया कसे आहेत ग्लोव्ज अँड ऑल, सगळं टेस्ट पण होऊन जाईल आपलं. सकाळी टेस्ट केलेली, दॅट वॉज अ गुड कम. फक्त व्हॉइसचं थोडंसं आवाजचं दिक्कत देत होती, मला जायला नाही म्हणतात. भाई हा गाडीवाला थोडासा चोमू आहे. मी त्याला सिग्नल देत होतो की भाई मला जाऊ दे, त्यांनी दिलं नाही. ठीक आहे, रिक्षावाला बाजूला येऊन उभा राहिला माझ्या, आणि मला झालं की इथे पण अडकलो तिकडे पण अडकलो, तेव्हा मला बोलतो की हा जा. अरे भाई पहिलेच द्यायचं होतं ना, एवढ्या स्पीडमध्ये तू आलाच कशाला.
एनिवे चला आपण जाऊयात ताईकडे मस्तपैकी. ग्लव्स पण मला चेक करायचे होते, म्हणजे खूप चांगले आहेत, बट एवढं की हे नकल्स आहे ना हे खूप दुखतात. कारण की नकल्सला ना लाईक फोमनी आतून त्याला कव्हर आहे. सो ना ते लाईक नकल्स आर नॉट. भाई काय भाई, सॉरी सॉरी, फॅमिली ब्लॉग आहे. सो हा मी कुठे होतो, हा. सो हे नकल्स आहे ना हे आतमधून ना पॅडेड आहे, आणि नकल्स याचे आणि माझे जे नकल्स आहे ते अलाईन होत नाही, तर ते दुखत राहतात, मध्ये मध्ये लागतात. सो दॅट्स अ थिंग, बट ठीक आहे, इट्स प्रिटी गुड. 200 रुपयामध्ये तुम्हाला कसे भेटणार अजून, लाईक दिस आर 200. आणि हे जे ब्लॉगचं सगळं सेटअप आहे दिस इज अराउंड वॉट 250. हा हे 250चे आहे. ग्लव्स ग्लव्स 200ची आहे नाही, वेट, ग्लव्स 300ची आहे. ओ डॅम, सॉरी, ग्लव्स 300चे आहे. हे ब्लॉगचं सेटअप 250चे आहे. अजून एक मी हँड ग्लव्स वापरले की ते फुल स्लीव्ह असतात ते आहे. ते तर जास्त नाही, ते 75चे ते 2 भेटणार आहे. सो दॅट्स अ गुड डील. बट हां, हो बाय द वे, मी जे तुम्हाला बोललेलो की डोकं दुखत होतं, आय हॅव टू डू सम पॅडिंग. सो बेसिकली आय वेअर बनी कॅप बोलू शकता. बनी कॅप पण बोलू शकता. एक लॉंग कॅप असते, मी ती घालतो. सो बेसिकली त्याला पाठी पॅडिंग लाईक खूप हे आहे, व्हॉल्यूम आहे ना. सो ते मी फोल्ड करून पाठी लाईक हेल्मेटच्या पाठी टक करतो. सो बेसिकली ते पॅडेड होतात. सो हां, सो त्याच्यामुळे आता माझा हेल्मेट असं सरकत नाही, तो स्टेबल राहते. आणि मी थोडंसं व्हॉल्यूम पण सेट, म्हणजे फ्रेम पण सेट केली आहे की तुम्हाला हे दिसेल एवढं, रोड असं दिसणार नाही. रोडला दिसेल असं वरती करायला लागणार. पण ठीक आहे, मी चेक करीन की कसं दिसतंय. जर चांगलं दिसत नसेल तर मी परत सकाळचा जो फ्रेम होती मी तीच सेट करीन. बट आय गेस दिस इज अ गुड, म्हणजे तुम्हाला माझे हात पण दिसत आहेत, तुम्हाला स्पीडोमीटर पण दिसतंय, बऱ्यापैकी याच्यात सगळं दिसतंय. बट हां, तुम्हाला पाहिजे असेल तर मी थोडंसं वरती काही वाटत थार भाई मॉडीफाय केली मस्त होती थार. सो आय गेस थोडंसं वरती करू शकतो मी. सो यप, आता आपण पोचलोय ताईकडे. सो ओके, इथे गाडी लावायला जागा तर नाहीये, बट ठीक आहे चला ते लावतो मी. गाईस, मिशन कम्प्लिटेड. ताईला आपण कलिजीत दिलेली आहेत. आता आपल्याला जायचंय घरी. घरी जाता जाता आपल्याला 2 कामं करायचे. मम्मीसाठी मेहंदी घ्यायची आहे आणि माझ्यासाठी कॉफी घ्यायची आहे. माझी कॉफीची सप्लाय संपली आहे, तर रात्री मला झोप लागते लवकर, विच इज अ गुड थिंग बट विच इज अ बॅड थिंग. माझ्या वेकेशन चालू आहे, मला लवकर नाही झोपायचं आहे. म्हणजे खूप मूवीज सिरीज मिस होतात त्याच्यामुळे, कारण की सकाळी उठून आय कॅन वॉच मूवीज सिरीज. सो रात्रीचेच बघायला मजा येतात. सो यप, मम्मीसाठी मेहंदी आणि माझ्यासाठी कॉफी. सो मिशन डिलिव्हरी कम्प्लिटेड. मिशन कॉफी, मिशन मेहंदी चालू. आय गेस ही फ्रेम चांगली असेल, तुम्हाला रोड पण दिसणार आणि हे पण दिसणार. सो लेट्स गो टू द होम. चलो चलो चलो. हा, सॉरी, मी असे साऊंड बनवत राहतो. सो जस्ट इग्नोर मी, ओके. ट्राय टू इग्नोर माय वियर्ड साऊंड वाईल रायडिंग, कारण की मला सवय नाही आहे असं व्लॉग करायची. सो जस्ट बेअर विथ मी फॉर सम फ्यू व्लॉग्स. आय गेस हा माझा पहिलाच मोठो व्लॉग आहे, पहिल्यांदाच बनवतोय मी मोठो व्लॉग. सो आय डोंट नो की कसा बनतात, कारण की मी खूप बघितले इन्स्टा पेजेसमध्ये लोक बोलत असतात, ज्ञान देत असतात, त्यांचे लाईफ लेसन देत असतात. माझ्याकडे ज्ञान तर नाहीये, लाईफ लेसन्स नाही बोलू शकत, अशा खूप स्टोरीज आहेत दॅट विच वुड बी अ लाईफ लेसन फॉर अदर्स. बट हां, म्हणजे माझ्यासाठी तर ते लाईफ लेसन्स होते. सो हां, त्या स्टोरी पण मी शेअर करू इच्छिता तुमच्याबरोबर. बट हां, आता सध्यासाठी मला फक्त सांगा की तुम्हाला लाईक मजा येते का ब्लॉग बघण्यामध्ये. ब्लॉग बघण्यामध्ये मजा येत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती खूप सिरीज पण चालू आहेत. एक स्कूटी टीचिंग सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या फ्रेंड संस्कृतीला स्कूटी शिकवतो. एक नवीन रिॲक्शन सिरीज पण येणार आहे, विच इज गोइंग टू बी अ सरप्राईज. आणि मला वाटतं तुम्हाला ती सिरीज आवडणार, कारण की त्या सिरीजमध्ये मी एकटा रिॲक्ट नाही करणार आहे. त्या सिरीजमध्ये अजून एक व्यक्ती असणार जी माझ्याबरोबर रिॲक्ट करणार आहे. त्या व्यक्तीचं नाव मी नाही सांगणार, बट हां, इट्स अ प्रिटी कूल पर्सन ज्यांच्याबरोबर मी रिॲक्ट करू शकतो. सो आय वुड से की डोंट मिस आउट एनिथिंग. सो जस्ट सबस्क्राईब टू द चॅनल भावेश हसल. तुम्हाला मी लिंक पण देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्ही हा ब्लॉग बघताय तर भाई लाईक करा भाई. लाईक करणार आहे तर मजा येणार. मी अजून करणार आहे मोटो ब्लॉगिंग, कारण की मला मोटो ब्लॉगिंग आवडतं. अँड नॉट जस्ट मोटो ब्लॉगिंग, नॉर्मल ब्लॉगिंग प्लस मोटो ब्लॉगिंग दोघांचं मी कंबाईन करणार आहे, कारण की आय जस्ट लव्ह डुईंग ब्लॉगिंग. आय डोंट नो, माझ्यामध्ये तो किडा आहे ब्लॉग करण्याचा. सो या, डू लाईक भाई, डू लाईक, कारण की लाईक्स खूप कमी येतात, तुम्हाला मोटिवेशन भेटतं लाईक पडल्यानंतर. सो भाई बोलता बोलता पण घरी पण पोहोचलो. हो भाई, मला विसरीन, मला मेहंदी घ्यायची आहे, नाही तर मम्मी मला मारून टाकू. लेट्स गो.
इग्नोर गाईस, इग्नोर. मला माहित नाही हा स्पीड ब्रेकर का लावलाय. स्पीड ब्रेकरच्या लगेच एकदम पुढे स्पीड ब्रेकरच्या बस स्टॉप आहे. ऑफकोर्स गर्दी होणार आहे तिथे. चला आपल्याला जायचंय लेफ्टला. आपण पोहोचलो घरी. लेट्स गो. आज आपण ब्लॉग एंड करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी म्हणतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय बाय. मला